नमस्कार. इझी कुकिंगमध्ये आज आपण अगदी सोप्या पद्धतीने चटकदार अशी भरली वांगी कशी बनवायची ते बघणार आहोत. चला तर वेळ न घालवता सुरू करूया. तर इथे आपण ताजी आणि कोवळे वांगे घेतलेले आहेत. वांग्याला असणारे काटे कापून घेतलेले आहेत आणि थोडे देठसुद्धा कमी केलेले आहेत. व्हिडिओत दिसत आहेत अशा प्रकारे ते कापून घ्यायचे. आतून वांगी किडलेले आहेत का ते सुद्धा चेक करायचे. एका भांड्यात थोडं मीठ टाकायचं आणि त्यामध्ये पाणी घालून हे वांगे त्यामध्ये टाकायचे, त्यामुळे आपले वांगे काळे पडणार नाही. आता या भाजीसाठी आपल्याला वाटण तयार करायचं. त्यासाठी हे वरील साहित्य घेतलेलं आहे. सुकं खोबरं कमीच घेतलेलं आहे. सुकं खोबरं भाजून घ्यायचं. 1 वाटी शेंगदाणे सुद्धा भाजून घेतलेले आहेत. हिरवी मिरची कच्चीच घ्यायची. लसूण 1 चमचा, धणे 1 चमचा, जिरे, भरपूर कोथिंबीर. हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून वाटून घ्यायचं. थोडं असं जाळसर ठेवायचं. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. भरपूर अशी कोथिंबीर घालायची. 2 ते 3 चमचे शेंगदाणा तेल घालायचं. आता या ठिकाणी मी हिरवी मिरची वापरली. तुम्हाला हवं तर तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकता. यामध्ये थोडा गोडा मसाला घातला तरी चालेल. तसेच यामध्ये आपण कांद्याचा वापर केलेला नाही. ही भाजी जर तुम्ही पाणी न घालता शिजवली तर ही तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकता. ही खराब होत नाही. आता सर्व मसाले एकत्र करून झालेले आहेत. आता वांग्याला थोडं आतून मीठ लावायचं आणि त्यामध्ये हा तयार झालेला मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा. हिरवी भाजी करायची होती म्हणून आपण इथे हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे आणि त्यामध्ये हळदसुद्धा वापरली नाही. त्यामुळे भाजीला हिरवा रंग येईल. तुम्हाला हवं तर तुम्ही हळद घालू शकता. अशा प्रकारे आपली वांग्यामध्ये मसाला भरून झालेला आहे. आता आपण कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेलं आहे. आता तेल तापलेलं आहे. जिरे, मोहरी, हिंग घालून झालेलं आहे. तेलावरती आता जे भरलेले वांगे होते ते यामध्ये सोडून घ्यायचे. चांगले परतल्यानंतर यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेऊ. थोडा मसाला उरलेला आहे तो आपण आपल्या भाजीमध्ये घालू शकतो. त्यामुळे आपल्या भाजीला छान ग्रेव्ही येईल. वांगे चांगले परतून झालेले आहेत. त्यामध्ये उरलेलं सारण थोडं घालायचं आणि वरून गरम पाणी सोडायचं. वरून थोडं चवीनुसार मीठ घालायचं. पाणी घालून झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं आणि झाकणावर सुद्धा पाणी ठेवायचं. ही भाजी तुम्ही ज्वारी, बाजरीची भाकरी, चपाती किंवा भातासोबत खाऊ शकता. फार काही साहित्याची गरज राहत नाही या भाजीला. घरच्या साहित्यातच ही भाजी तयार होते. खायला अप्रतिम लागते. अगदी झटपट होणारी अशी आपली हिरवं वाटण वापरून तयार केलेली भरली मसाला वांगी तयार झालेली आहे. शिजले का ते बघायचे. फार जास्त शिजू नाही द्यायचे. या भाजीला ग्रेव्ही आपल्या आवडीनुसार ठेवू शकता. अशा प्रकारे आपली झटपट तयार होणारी मसाला वांगी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक, शेअर आणि कमेंट्स जरूर करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.